राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातील एका पदाधिकाऱ्याने नोटीस पाठवत त्यांच्या अध्यक्षपदी झालेली निवड घटनेला धरून नसल्याचं म्हटले। यावरून पक्षात सुरू असलेला अंतर्गत कलह आता समोर आलाय। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतःहून नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा देखील शोध आता घेतला जाईल, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला कायदेशीर नोटीस धाडणाऱ्या प्रकरणामागे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि या सुप्त संघर्षातून पक्षातील जुनी फळी विरुद्ध पवार कुटुंब असा संघर्ष चव्हाट्यावर आलाय। जानेवारी 2026 मध्ये झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झालं। या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आणि नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला होता। अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाने अत्यंत वेगाने पावलं उचलली आणि 26 फेब्रुवारी 2026 रोजी पक्षाच्या विशेष राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। या निवडीला संपूर्ण पक्षाचा पाठिंबा असल्याचं त्यावेळी दाखवण्यात आलं होतं, परंतु अवघ्या काही महिन्यातच या सर्व प्रक्रियेला पक्षाच्या आतूनच अत्यंत गंभीर कायदेशीर आव्हान देण्यात आलं। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलै 2026 रोजी थेट वकिलांमार्फत एक विस्तृत कायदेशीर नोटीस बजावून सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या नोटिशीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। हा वाद केवळ एका कायदेशीर प्रक्रियेपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे पक्षावर पूर्ण ताबा मिळवण्याची एक मोठी राजकीय खेळी असल्याचं समोर येतंय। या कायदेशीर आव्हानाच्या पडद्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे पूर्ण ताकदीने कामाला लागलेत। पक्षातील सुप्त संघर्ष यावरून आता उघड झालाय। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर आपल्याला अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात घडलेल्या घडामोडींचा क्रम अधिक सविस्तरपणे पाहावा लागेल। 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचं निधन झाल्यानंतर अवघ्या 18 दिवसांच्या आत म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक अत्यंत गोपनीय पत्र लिहिलं होतं। या पत्रात असा दावा करण्यात आला होता की पक्षाच्या घटनेत काही अंतर्गत सुधारणा करण्यात आल्या असून राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे आणि आदेश जारी करण्याचे सर्वसमावेशक अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे पत्र लिहिताना त्यांनी अजित पवारांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि दिल्लीत खासदार असलेले पार्थ पवार, नव्यानं नेतृत्व हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार किंवा पक्षाच्या आमदारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलं नव्हतं। ही माहिती जेव्हा पवार कुटुंबाला समजली तेव्हा त्यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघे मिळून पक्षाची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेण्याचा आणि पवार कुटुंबाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय या पहिल्याच घटनेतून बळावला होता। आता हा कट उधळण्यासाठी म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वतः तातडीनं पावलं उचलली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला एक प्रतिपत्र पाठवलं। या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी किंवा त्या दरम्यान पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला कोणताही पत्रव्यवहार अथवा घटना दुरुस्तीचा दावा अधिकृत मानला जाऊ नये। सुनेत्रा पवारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा हा पहिला प्रयत्न तात्पुरता अपयशी ठरला। त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः सुनेत्रा पवार यांच्या नावाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती। हा निर्णय केवळ तात्पुरती तडजोड होती, कारण जुन्या नेत्यांच्या मनात पवार कुटुंबाच्या वाढत्या प्रभावाबद्दल कमालीची नाराजी निर्माण झाली होती। हा अंतर्गत वाद आणखी पेटला जेव्हा एप्रिल आणि मे 2026च्या दरम्यानच्या पक्षाच्या नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली। सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आणि आर्थिक नियंत्रणात मोठे बदल करायला सुरुवात केली। त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीचे अधिकार मर्यादित करून पक्षाच्या बँक खात्याचं नियंत्रण स्वतःकडे, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे केंद्रित केलं। इतकंच नाही तर 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या अधिकृत यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि संस्थापक नेत्यांच्या नावांचा आणि त्यांच्या पदांचा उल्लेखच करण्यात आला नव्हता। ही यादी समोर आल्यानंतर पक्षात प्रचंड मोठा भूकंप झाला।
आपलं राजकीय अस्तित्व संपवलं जात असल्याची भावना या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यावर स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी ही केवळ एक लिपिकीय चूक असल्याचं सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षानं ते पत्र निवडणूक आयोगाकडून मागे घेतलं नाही. यामुळे जुन्या फळीतील नेत्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पवार कुटुंबाला शह देण्यासाठी कायदेशीर रणनीती आखण्यास सुरुवात केली की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीचा पुढचा अंक म्हणजे सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेली 7 पानांची कायदेशीर नोटीस. दिल्लीतील एका प्रतिष्ठित संस्थेमार्फत पाठवण्यात आलेल्या या नोटिसीत 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध, बेकायदेशीर आणि शून्यवट ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिंह यांचा मुख्य आक्षेप असा आहे की अजित पवारांच्या निधनानंतर पक्षघटनेतील तरतुदीनुसार तात्पुरते अधिकार कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असायला हवे होते. परंतु जनरल सेक्युरिटी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी तातडीनं राष्ट्रीय अधिवेशन बोलावून ही निवडणूक घेतली, जी प्रक्रियात्मकदृष्ट्या पूर्णपणे चुकीची आहे. या नोटिशीमध्ये स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती करून नव्याने पारदर्शक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. तोपर्यंत सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी रद्द समजावी असं बजावण्यात आलंय. या संपूर्ण कायदेशीर लढाईच्या मागे केवळ सच्चिदानंद सिंह हे एकच नाव दिसत असलं तरी राजकीय वर्तुळात या नोटिशीचे खरे मास्टरमाइंड प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच असल्याचं उघड-उघडपणे बोललं जाते. सिंह हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे सच्चिदानंद सिंह यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय आणि पक्षात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. पटेलांच्या या उघड समर्थनामुळे संशयाची सुई पूर्णपणे त्यांच्यावर आणि सुनील तटकरे यांच्यावर स्थिर झाली आहे. आपल्या राजकीय अधिकारांवर गदा आल्याचा बदला घेण्यासाठी आणि पवार कुटुंबाचं पक्षावरील वर्चस्व कमी करण्यासाठीच या दोन्ही नेत्यांनी सिंह यांना पुढे करून हा कायदेशीर डाव टाकला असल्याचं स्पष्ट दिसते. पक्षावर आलेल्या या नवीन संकटामुळे पवार कुटुंबात विशेषतः युवा नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार जे सध्या पक्षाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जय पवार यांनी या नोटिशीच्या मागे नेमका कोणाचा मेंदू आहे आणि पक्षांतर्गत कोणकोणते नेते या कटात सामील आहेत याचा छडा लावण्यासाठी एक गुप्त मोहीम सुरू केली आहे. ते दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. जय पवार आणि पार्थ पवार हे दोघेही आता टीम सुनेत्रा पवारांची बाजू भक्कम करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञांशी सल्लामसलत करतायत. पक्षाच्या प्रवक्त्यांनीही ही नोटीस फेटाळून लावत निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचं पालन करूनच सुनेत्रा पवारांची निवड झाल्याचा दावा केलाय. हा संपूर्ण संघर्ष आता पवार कुटुंब विरुद्ध प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे गट असा थेट आमने सामने आलाय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही अंतर्गत फूट पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकते. एकीकडे सुनेत्रा पवार यांना दिवंगत अजित पवारांच्या वारशामुळे सहानुभूती आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे पटेल आणि तटकरे यांच्याकडे दिल्लीतील राजकीय वजन आणि संघटनात्मक अनुभव आहे. त्यामुळे हा वाद येत्या काळात केवळ नोटिशीपुरता मर्यादित न राहता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात किंवा न्यायालयात पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जय पवार यांनी सुरू केलेल्या मिशन मास्टरमाइंडमधून आगामी 15 दिवसात काय तथ्य बाहेर येतात आणि पवार कुटुंब या अंतर्गत बंडाळीला कसं तोंड देतं यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य आणि महाराष्ट्रातील महायुतीचं राजकीय गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.